क्रिकेटर होण्याचं स्वप्न बघताय, परंतु प्रोसेस माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. जिल्ह्याची टीम कशी निवडली जाते, हे आज थोडक्यात सांगतो. सगळ्यात पहिलं तुम्हाला क्रिकेट अकॅडमी जॉइन करायला लागेल. त्याच्यानंतर क्लब क्रिकेट खेळायला लागेल, मॅचेस खेळायला लागतील. जिल्हा क्रिकेट असोसिएशनने परवानगी दिलेल्या टुर्नामेंट्स खेळायला लागतील. त्याच्यामध्ये ज्या खेळाडूंचा परफॉर्मन्स हा कन्सिस्टंट आहे, त्या खेळाडूंवरती सिलेक्टर्सची बारीक नजर असते. त्यानंतर जिल्हा क्रिकेट असोसिएशन प्रत्येक वर्षी प्रत्येक एज ग्रुपसाठी ट्रायल्स अनाऊन्स करते. मुलांसाठी अंडर 14, अंडर 16, अंडर 19, 23 आणि ओपन एज. मुलींसाठी अंडर 15, 16, 19 आणि ओपन एज या प्रकारच्या निवड प्रक्रिया राबवल्या जातात. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची इन्व्हिटेशन लीग खेळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याची एक टीम जाते. ही टीम निवडण्यासाठी सिलेक्शन ट्रायल्स ऑर्गनाईज होतात. ट्रायल्समध्ये सिलेक्शन कमिटी ही खेळाडूंचा परफॉर्मन्स बघत असते. कुठला खेळाडू कन्सिस्टंट परफॉर्मन्स करतोय, कुठला खेळाडू कॉन्फिडंट आहे, त्याचा फिटनेस कसा आहे, त्याचे टेक्निक्स कसे आहेत, त्याचे स्किल्स कसे आहेत. सिलेक्शन प्रोसेसमधून काही टीम्स काढल्या जातात. या टीम्समध्ये काही टुर्नामेंट घेतल्या जातात. याला सिलेक्शन टुर्नामेंट असं म्हणलं जातं. याच्यामध्ये जे खेळाडू चांगलं परफॉर्म करतात, जे खेळाडू कन्सिस्टंट परफॉर्मन्स करतात, जे खेळाडू फिट आहेत, अशा खेळाडूंना मेन टीममध्ये संधी दिली जाते व ही टीम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची इन्व्हिटेशन लीग खेळण्यासाठी रवाना होते. जिल्ह्याच्या पुढची सिलेक्शन प्रोसेस कशी असते, स्टेटची सिलेक्शन प्रोसेस कशी असते, झोनची कशी असते, इंडियाची कशी असते, त्याच्यानंतर IPLची कशी असते, हे जाणून घेण्यासाठी फॉलो करायला विसरू नका.